का म्हणता दोस्तांना, तर मी आता कुठे आहो माहीत आहे का? मी आहो गोबरवाई नागझिरा देवस्थान. पहा तुम्हाला दाखवतो आता इकडे येऊनच गेलो, तर मी म्हणलो आता थोडसा दर्शन घेतल्याच पाहिजे आता, कारण की याच्या बी बहुत साऱ्या आठवणी आहेत ना यार आपल्या यार. चला आता दाखवतो मी तुम्हाला सामने काय काय आहे आता. इथे काहीतरी जेवण बनवून राहिले शायद. हा एक इकडे मंदिर बनला, पहिले शायद होता का हा नव्हता शायद पहिले इथे मंदिर. आता बनलं हे मंदिर, जेवण बनवून राहिले शायद. जेवण बनवून राहिले का जे? अच्छा, कोण्या गावचे वा? तर आम्ही बी जेवू शकतो का? अरे बढिया बढिया. आजी आम्ही राहतो तुमसरले, आता बहुत दिवसाच्या बाद आला इकडे. हो हो हो. का करून राहिलास तू? याच्यातच का रे? तर हा आहे आपला देवस्थान. याचे बी बहुत सारे आठवणी आहेत आमच्या. आता इथे झुले बी बनले मस्तपैकी, पोरोबार झुलून राहिले. आणि इकडे हे बसावची बी सुविधा झाली बाबा. हे बसावची सुविधा आहे अंदर मस्तपैकी, म्हणजे बहुत डेव्हलप झाला. आणि हे आता पोराबाराची ते घसरमपट्टी बी बनवला आता मस्तपैकी. ते घसरून राहिले तिथे बढिया, बहुत डेव्हलप झाला. हा इकडे बनला, त्या पोरीबारी घसरून राहिले मस्त. आमच्या वेळेस अगर राहतात तर आम्ही बी तिथून घसरला राहतात, पण होतच नाही यार असं. चला आता इथे आहे अंदर जाऊन पाहून काय तर. अहो हा, हे ती पोरं बार गोल्या खेळून राहिले हे असं. अरे मार शाबास. अरे बहुत दिवसाच्या बाद. अहो भाऊ बी खेळून राहिला आता. अरे हुकली हुकली हुकली. आता तुझी आहे का रे? चल रे मारून दाखव. मेरी आशा है. हाँ त्याची अबे हुकली का बे? अबे का बे? शंकरजीचे 4 हात बनवून टाकला का यार येईन यार. पहिल्या वेळेस पाहून राहिलो शंकरजीचे 4 हात आहे. आणि हेच ते वीर होय. ह्या विहिरीमध्ये आम्ही म्हणजे पाणी गिनी पेत होता. आणि मला असं लागतं की येथे आम्ही नारळ बी फोडत होता ह्या विहिरीजवळ. हो हो तेच हे वीर होय. तर हा जो आता तुम्ही पाहून राहिला हा व एकदम पुराणा मंदिर, म्हणजे नागदेवताचा हा पुराणा मंदिर आहे सर्वात. जेव्हा माहीत आहे का येथे सर्वात पहिले जेव्हा लोक पूजा करायला येत होते तर त्यावेळेच्या ह्या मूर्त्या होत. तर अशा प्रकारचा हा एकदम सर्वात पुराणा मंदिर आहे. आणि साईडले माहीत आहे का हा जो खोड दिसते हा झाड आहे, ठीक आहे ना. हा झाड आज बी जिवंतच आहे. तर ह्या झाडाला पकडून सन्यारी हा बनवला आहे मंदिर. आणि पहिले हा मंदिर नव्हता, पहिले हा पूर्ण फुलाचा होता, म्हणजे एक झाड होता, झाडाच्या खाली हे मूर्त्या होत्या. आता बादमध्ये माहीत आहे का हा मंदिर बनवला. तर बादमध्ये माहीत आहे का हा असा मंदिर बनवला. म्हणजे मी तुम्हाला जो आता अंदर जो झाडाचा जो खोड दाखवलो, झाड अंदर हा तोवाला आहे. म्हणजे याच्या खोड माहीत आहे का, ह्या झाडाचा खोड ह्या मंदिराच्या अंदर आहे. तर हा आपला सर्वात पुराणा नाग मंदिर. चला आता मी तुम्हाला सांगतो की नागझिरा हा नाव कसा पडला. आता पहा तुम्ही, हा नाग मंदिर आहे ओके. आणि हा झरा म्हणजे येती माहीत आहे का पाण्याचा झरा आहे, म्हणजे येती पाणी जमा होते. आता मी तुम्हाला सांगतो जवळून. हो स्वयंपाक पाण्यासाठी हाच पाणी घेता ना तुम्ही? हा येते मेन नाही का हेच जगा होतो. हां तर आता पहा हा जो नागझिरा जो देवस्थान आहे आणि याच्या माहीत आहे का जो नागझिरा जो नाव पडला पहा. नाग माहीत आहे का अलग शब्द आहे ना, जिरा माहीत आहे का अलग शब्द आहे. म्हणजे कसं तुम्हाला सांगतो, नाग आणि जिरा. आता जो जिरा जो आहे तर जिऱ्यावरून माहीत आहे का 3 शब्द बनतात. एक जिरा, दुसरा झरणा आणि तिसरा झरा.
आता हे कायसाठी आहेत, हे कायच्यासाठी शब्द आहेत? पाण्यासाठी. म्हणजे आता मी तुम्हाला काय सांगितलो की हा जो पाणी आहे हा वरतून माहीत आहे का, पहाड्यामधून माहीत आहे का, जमा होत होत माहीत आहे का, पुरा येते येऊन से झरते. आता झरते एकाला झरा, झरते, झरणा, ह्या सगळ्या गोष्टी येते आल्यात. आपण झऱ्याचे तर आपण पाहिला की झरा म्हणजे काय होते, जो आपण आता पाहिला, ठीक आहे, पाण्याचं कुंड. तर आता आपण माहीत आहे का नाग, हा नाग शब्द कुठून आला त्याच्याविषयी माहीत आहे का, तर माहीत करून. आपल्या भारतामध्ये 5 महान नागराजे होऊन गेले, ज्याची माहीत आहे का आपण नागपंचमीच्या दिवशी पूजा करतो. ते भीतीवर आपण ते उतरतो ना 5 नाग, तर ते महान राजे होते जे होऊन गेले आणि त्याची आपण पूजा करतो. तर त्याच्यावरूनच माहीत आहे का हे नागमंदिर या जेवढी बी काही मंदिर बनतात त्याच्या नावावर, तर त्याच्या नावावरच बनतात ना, त्याच्या नावावरच आपण पूजा करतो. आणि त्याचे नाव अगर आता मला आठवण येऊन राहिला की एक तक्षक होता, एक ऐरावत, एक शेषनाग, आणि एक कोकारटक म्हणून एक होता, आणि एक होता, बस आता इतके मला आठवण येऊन राहिले. पण असे 5 नागं होते ज्याची माहीत आहे का, एक शायद वासू म्हणून का तर एक होता शायद. म्हणजे अशा प्रकारे भारताचे 5 नागराजे होऊन गेले, ज्याची माहीत आहे का आज बी लोक पूजा करतात आणि त्याला मानतात, आणि त्याच्यावरूनच माहीत आहे का हे मंदिरं बनले आहे. चला आता आपण आता वरती जाऊन पाहून, वरती बी एक आपला शंकरजी आहे, ते इले पाहून. आता चला कोणाकडे, हां हे वाली रस्ता आहे, हे वाली. हा बहुत वरतं मंदिर आहे का. हो, बहुत दिवसाच्या बाद येऊन राहिलो का नाही. हो नाही, पहिले तर आम्ही येत होता का इकडे का हमेशा, आमच्या तर बिलकुल इकडे लागलाच राही ना. पण आता बहुत दिवसाच्या बाद येऊन राहिलो का नाही, तर आता असा लागून राहिला की मंदिर बहुत वरत आहे. आणि सच में बहुत वरतं मंदिर आहे तो. काही विशेषता आहे का वरत बनवला? विशेषता म्हणजे आता मंदिर म्हणला तर वरतच राहतात ना, आहे का नाही. हा एक मंदिर आहे, चल जाऊन पाहून आता. बहुत वरत आहे. हां आत्ता आला आपण. हां हे आपले शंकरजी दिसून राहिले 2 हातावाले, एकदम सही असं. चला ओ माय, हां तर अखेर आपण पोहोचलाच. बहुत दिवसाच्या बाद आला इकडे. आता दिवस बी नाही, बहुत वर्ष झाले यार. आणि ह्या माणसाला तर आपण ओळखू नाही म्हणावा, पण एका कोणतरी सेवकच असेल. परशुराम तर नव्हे भाई, आहे माहीत नाही. चला ठीक आहे, ओळखी ठेवाल, ओळखी ठेवाल भाई आमची. आमचं लग्न लवकर जोडावं ना. तर आम्ही वरती अशा प्रकारे हे असे आला, म्हणजे हा एवढ्या खालून म्हणजे तेथून आला, त्या ग्राउंडवरून सीधे चालत असे वरतीपर्यंत आला. आणि अजून इकडे बी अजून वरती रस्ता जाते, तिकडे अंदर कोण नाही जाय भाऊ. बस येथपर्यंत आपण आला. चला तर आता तुम्हाला समजलं असेल की हे जे नागजीरा जो नाव पडला हा कशावरून पडला. नाग म्हणजे जे 5 नागराजे होऊन गेले ते, आणि जिरा म्हणजे जो झरणा, जो झरत येते, आणि त्याच्या माहिती आहे का एक कुंड बनते पाण्याचा, जो कधीच नाही आटे, तो हमेशा तिथे पाणी राहते. ठीक है दोस्तों, तो चलो मिलेंगे अभी फिर बाद में.